नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये आपण दरवर्षी अति धोकादायक अशा प्रकारच्या इमारतीचं वर्गीकरण करून जाहीर करत असतो. आतापर्यंत आपल्याकडे 52 इमारतींना C1 ह्या कॅटेगरीमध्ये आपण डिक्लेअर केलं आहे. C1 कॅटेगरी म्हणजे अतिशय धोकादायक. त्याच्यामध्ये राहणे किंवा त्याच्या आजूबाजूला वावर करणे सुद्धा धोकादायक असते जीवितासाठी. अशा इमारती 52 आपल्या प्रत्येक वार्डने जाहीर केलेल्या आहेत. बेलापूरमध्ये 6, नेरूळमध्ये 7, वाशीमध्ये 7, तुर्भेला 16, कोपरखैरणेमध्ये 10, घनसोलीमध्ये 2, ऐरोलीमध्ये 3 आणि दिघ्यात 1 अशा 52 इमारती ह्या अतिशय धोकादायक म्हणून आपण जाहीर केल्यात. त्यातल्या आपल्या वार्ड स्तरावरून वार्ड अधिकारी यांनी 19 इमारती खाली केलेल्या आहेत आणि त्यातल्या काही इमारतीचं निष्कर्षणाची पण कारवाई चालू आहे. आता साधारणतः 33 इमारती अजून शिल्लक आहेत ज्या अजून खाली केलेल्या नाही आहेत. काही बिल्डिंगमध्ये रहिवास सुद्धा आहे. तर सर्व वार्ड ऑफिसर यांच्या मार्फत त्या इमारतींना नोटीस इश्यू केलेली आहे. त्यांचं नळ कट करणे म्हणजे पाणी पुरवठा कट करणे, विद्युत पुरवठा कट करणे याची कारवाई सुरू आहे. त्याच पद्धतीने आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपण मोठे होर्डिंग तिथे लावलेले आहेत की सदर इमारत ही अतिशय धोकादायक आहे, राहणे योग्य नाही. नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी ती इमारत खाली करावी. मी आपल्या माध्यमातून सर्व या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विनंती करतो की या जर आपण C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केल्यानंतर त्या राहण्या योग्य नसतात, त्या खाली करून त्या तोडणेच गरजेचे असतात. तर अशा इमारतीमध्ये कृपया आपण राहू नये, आपण दुसरीकडे स्थलांतरित व्हावं आणि महानगरपालिका आणि प्रशासनाला सहकार्य करावं, जेणेकरून भविष्यामध्ये आता पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तर अशा इमारतीमध्ये राहणं अतिशय धोकादायक असते. तर इमारत कोसळू शकते, जीवितहानी होऊ शकते. तर हे न होण्यासाठी, ते टाळण्यासाठी, कारण शेवटी माणसाचा जीव सर्वात महत्वाचा, इमारत महत्वाची नाही आहे. तर माझी विनंती आहे अशा नागरिकांना की त्यांनी त्या इमारतीत न राहता स्थलांतरित व्हावं आणि प्रशासनाला सहकार्य करून ती इमारत खाली करावी, निष्कासित करावी. कराडामध्ये जे आपलं कांदा मार्केट आहे त्यात धोकादायक म्हणून C1 कॅटेगरी डिक्लेअर केलेलं आहे. यापूर्वी सुद्धा त्यांना वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांचं पाणी विद्युत सुद्धा गेल्या वर्षी खंडित केलं होतं, परंतु त्यांचा रोजगाराचा प्रश्न या सर्व बाबी विचारात करून प्रशासनाने त्यांना वारंवार सूचना दिलेली आहे की आपण हा इथला व्यवसाय बंद करून तुम्ही स्थलांतरित होणं आवश्यक आहे. यावर्षी सुद्धा त्यांना नोटीस दिलेली आहे आणि पुढील कारवाई वार्ड ऑफिसर यांच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल. PMC प्रशासनाची सुद्धा आहे. आपल्याला C1 कॅटेगरीचा नियमच असा आहे की महानगरपालिकेने एकदा नोटीस देऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करून जेव्हा डिक्लेअर केली जाते, आम्ही इव्हन सर्व मीडियामध्ये पण प्रेसला पण आम्ही ते जाहीर करत असतो. सर्व वर्तमानपत्रामध्ये पण त्याची यादी जाहीर करत असतो आणि लोकांना आवाहन करत असतो की ती इमारत खाली करा म्हणून. मग भले ती कमर्शियल असो की रेसिडेन्स असो, त्या इमारतीच्या आजूबाजूला वावर करणं हाच धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा FMC जे त्यांचं खातं आहे, सहकार विभाग आहे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करू आणि ती इमारत खाली करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. मी आपल्या माध्यमातून सुद्धा तिथे जे व्यवसाय करणारे त्यांना आव्हान करतो की ती धोकादायक इमारती आहे, ती कधी कोसळू शकते. तर कृपया त्याचा वावर न करता आपण ती तातडीनं खाली करावी. दुर्घटना घडली तर त्याला राहणारे, त्याच्यावर वावर करणारे जबाबदार राहतात. कारण आम्ही ॲज अ महापालिका प्रशासन म्हणून आम्ही आमच्या बाजूने जे काही कायद्यानं आम्हाला अधिकार दिले ते पूर्ण केलेले आहेत. इव्हन दो आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा त्याची यादी कळवलेली असते. त्यांना सुद्धा कायद्यात प्रोव्हिजन आहे की अशी इमारत जर खाली करत नसतील तर पोलिसांच्या मदतीने ती जबरदस्तीने इमारत खाली करता येते. परंतु ही कमर्शियल इमारत आहे, त्यामुळे तिथे जे काही व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांनी तातडीने ती खाली करणं आवश्यक आहे. त्यांनी खाली नाही केलं तर वार्ड ऑफिसर मार्फत पुढील कारवाई करण्यात येईल. योजना आता कायद्याने जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत तर तो आम्ही पूर्ण वापरतो ना. आम्ही त्यांचं विद्युत खंडित करणं आहे, पाणी पुरवठा खंडित करणं आहे, पोलीस स्टेशनला कळवणं आहे, त्यांच्या सोसायटीचे चेअरमन यांच्या मिटिंगा घेतल्या जातात, बोर्ड लावले जातात त्याच्यामध्ये राहू नये म्हणून. हे एवढे सुद्धा प्रशासनाला प्रयत्न करून सुद्धा जर काही नागरिक राहत असेल तर त्यांच्या जीवाचा प्रश्न येतो. त्यांनी राहिलं नाही पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, दुसरीकडे स्थलांतर झालं पाहिजे. प्रत्येक वार्डांची आम्ही बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या वार्ड स्तरावरून त्या खाली करण्याचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत. आम्ही लवकरात लवकर